आम्ही अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर, पंढरपूर हे सर्व आम्ही ठिकाणं करणार आहोत. तर आता आम्ही चौघी रेडी आहोत आणि कार येईल आता थोड्या वेळातच. नमस्कार, मी दीप्ती खाडे. दीप्ती खाडे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही अक्कलकोटला आता निघालो आहोत. रात्री 1 वाजता आम्ही अक्कलकोटला निघालो आणि असा आमचा हा प्रवास चालू झाला आहे. आम्ही गाडीमध्ये झोपून गेलो. 4-4:30च्या दरम्यान आम्ही पुण्याला पोचलो आणि खूप थंडी होती. काय झालं, थंडी लागली सगळ्यांना? हा हो, थंडी लागली. दीदी बघ इकडे. आम्ही 9:30 ते 10च्या दरम्यान आम्ही अक्कलकोटला पोचलो आणि आता आम्ही रूम बघत आहोत आणि एक रूम बुक झाली आणि आता आम्ही आतमध्ये जात आहोत. तर असा हा रूम आहे. इकडे असं आहे आणि इकडे बाल्कनी सुद्धा आहे. कसा वाटला मम्मी रूम? छान आहे. असं इकडनं व्ह्यू असं आहे. ही बघा बघतेय की मिरर म्हणजे विंडो दिसतंय का करून. असं फुल आहे आणि ते बघते का दिसते, कारण इकडे पडदा हे नवीन आहे ना, तर पडदा नाही आहे. तर आता हे जस्ट नवीन प्रॉपर्टी आहे, बंगलो टाईप आणि रूम्स आहेत. आणि आता सगळेजण पटापट फ्रेश होत आहेत. की लॉक झाली वाटतंय. सगळे रेडी होत आहेत. आरशाची कमी. तर आता आम्ही निघतोय. आम्ही सगळे रेडी झालोय. छान दिसते. थँक्यू. आणि दीदी बाहेर आहे. आम्ही नंतर फ्रेश झालो आणि मग आम्ही नाश्ता करायला आलो आणि गाडी चालवत होता त्याला आम्ही सेम रूम समोरच दिली आणि तो आराम करत होता. आणि मंदिर समोरच होतं जवळच त्याच्या, आणि वॉकिंग डिस्टन्सवर मंदिर असल्यामुळे आम्ही चालतच गेलो. नाश्त्यामध्ये आम्ही मसाला डोसा आणि साबुदाणा खिचडी घेतली आणि चहा सुद्धा टेस्टी होता. आम्ही इथे नाश्ता करत होतो, तिथेही रूम होते राहायला आणि खूप छान होते रूम इथे पण आमचं ऑलरेडी बुकिंग झालं होतं म्हणून आम्ही केलं नाही. नेक्स्ट टाइम आम्ही इथे येऊ तेव्हा नक्की करू. ऊन जास्त असल्यामुळे मग आम्ही ऑटो केली. आम्ही आता मंदिराच्या एंट्रन्सला आलो. आणि इथे आम्ही हार आणि नारळ घेतलं. खूप गर्दी होती. जेंट्स आणि लेडीज अशा वेगवेगळ्या लाईन्स होत्या. आणि इथे आम्ही दर्शन घेऊन आल्यानंतर इथे बाहेर वटवृक्ष होतं. तिथे पूजाने इथे दोरा बांधायचा असतो आणि गाठ मारायची आणि आपली इच्छा बोलायची असते. पूजा इथे दोरा बांधत आहे.
आणि ते स्वामींचा रुद्राक्ष पासून बनवलेला हा फोटो होता. तिथे आम्ही फोटो काढले. तर आता आम्ही इकडे शॉपच्या इकडे आहोत. बघतोय काय घेऊ शकतो. तर आता आम्हाला खूप तहान लागली आणि खूप गरमी आहे. तर आम्ही आता उसाचा ज्यूस पितोय. आणि आता अक्कलकोटमध्ये स्वामींचं दर्शन आमचं झालंय आणि आता आम्ही चाललोय तर आता आम्ही चाललो आहोत समाधी बघायला. नंतर आम्ही स्वामींची समाधी इथे गेलो. इथे सोळाप्पा महाराजांचं घर होतं आणि समाधी मंदिरही होतं. समाधी मंदिर स्वामी समर्थांचं होतं आणि इथे स्वामींचे सर्व जुनी आठवणी वस्तू इथे आम्हाला पाहायला मिळाल्या. इथे ही विहीर आहे आणि ह्या विहिरीला पाणी नव्हतं. स्वामींनी इथे या विहिरीला पाणी आणलं. फोकसच नव्हतं. नंतर आम्ही गाणगापूरला जायला निघालो. तिथून पुढे ट्रॅफिक तिथे जायला संध्याकाळ झाली. 4-5 मिनिटाचा ट्रॅफिक वाचवायला गेलो नाही 10-15 मिनिटं वाया घालून. आणि वाटीचं तिथे एक ठिकाण होतं. तिथे आम्ही वडापाव खाल्ला. वडापाव खूप टेस्टी होता. तुम्ही कधी आलात तर इथे हा वडापाव नक्की खा. आणि त्याच्या ऑपोजिट आहे. जर तुम्ही कधी कर्नाटकला याल तर इकडे असं एंट्रन्स आहे. इकडनं गाणगापूर 28 किलोमीटर्सवर आहे आणि असं एक हा रोड आहे. आणि इकडनं थोड्याच अंतरावर मंदिर होतं. आता मी इकडे वडापाव खाल्ले खूप सारे छोटे छोटे साईज होते आणि चहा पितोय. छान आहे चहा. वडापाव कसा लागला ते? वडापाव पण खूप छान लागला. म्हणजे तू पण आहेस दीदीने 4 ठुसले. आपण पण 4 खाल्ले. मी कारमध्ये आलो आहोत चहा नाश्ता करून. आणि आता 28 किलोमीटर्सवर गाणगापूर आहे. आणि इकडे मी दाखवते ही बॅग ठेवली. याच्यामध्ये आफ्टर आणि शॉल आणि सगळं आहे. त्याच्या थंडी लागेल ते आम्ही घालू. हॅलो गाईस, कशी चालू आहे तुमची देवदर्शनाची ट्रिप? खूप छान. कसं वाटलं आज अक्कलकोटला जाऊन? खूप छान वाटलं. चांगलं झालं दर्शन व्यवस्थित? हो छान झालं. वडापाव खाल्ला तर मला खूप आवडला. हायलाइट ऑफ द डे. जास्त वडापाव आवडला. म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आवडला. ओके, तुम्ही आलात तर नक्कीच या इथे वडापाव खायला. कुठचं ठिकाण सांगून देऊ. कर्नाटक मध्ये आता इकडनं मी एवढंच सांगू शकते की 28 किलोमीटर्सवर आहे. 28 किलोमीटर्सवर आहे गाणगापूर. सो तेवढंच माहित आहे. बाकी मी रस्ता दाखवू शकते.
इथे मंदिरामध्ये खूप गर्दी असल्यामुळे स्क्रीनवरती इथे दिसत आहे आतमधलं मूर्ती दिसत आहे. आणि इथे पालखी जात होती संध्याकाळची. इथे पालखी जात होती आणि त्याचं दर्शन आम्हाला मिळालं. पाहू शकता तुम्ही. हे पॉवरफुल मंदिर असल्यामुळे इथे कुणाच्या अंगामध्ये दूधबाधा वगैरे असेल ते बाहेर येते ते. ट्रॅफिकमुळे आम्ही तिथे लेट पोचलो आणि खूप गर्दी असल्यामुळे आम्ही VIP दर्शन घेतलं पैसे भरून. आणि आतमध्ये जाऊन मंदिरात जाऊन फोटो काढायला अलाउड नव्हता, त्यामुळे आम्ही काढला नाही. आणि इथे शेजारती चालू आहे. अशा तऱ्हेने आमचं हे गुरुवारचं देवदर्शन झालं आणि इथे आमची इच्छा पूर्ण झाली. माझं पण येतं. गाणगापूरला मंदिरात उभा आहोत आणि आमचं बोल आम्ही मंदिरमध्ये उभा आहोत. गाणगापूरला आलो आम्ही आणि छान असं आमचं दर्शन झालं. एकदम समोर दर्शनसाठी 500 तुम्हाला एकदम समोरासमोर फेस टू फेस बाप्पा दिसतात. इकडे मग पुढे पुढे तर आता आम्ही निघालोय. नंतर आम्ही बाहेर आलो आणि इथेच कॉर्नरला एक हॉटेल होतं. आता आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला. आणि खूप छान लाईटिंग आहे आणि आमचं दर्शन झालंय आणि आता ऑलमोस्ट 11 वाजता किंवा. इथे आम्ही काजूची भाजी, डाळ खिचडी आणि लच्छा पराठा घेतला. खूप टेस्टी होतं इथलं जेवण. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? दुसरा व्हिडिओ तुम्हाला आता दुसऱ्या दिवशीचा येईल, तुळजापूर आणि पंढरपूर. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.